साने गुरुजी वसाहतीमधील लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे कार्याध्यक्ष वसंतराव देशमुख यांचं आज बुधवारी दुपारी वयाच्या 76व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं। ते माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांचे वडील होते। त्यांनी यशस्वी टिंबर व्यापारी म्हणून ओळख निर्माण करतानाच शैक्षणिक क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटवला। ते साईकृपा नागरी पतसंस्थेचे संस्थापक तसंच कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी संघाचे अध्यक्ष होते। वसंतराव देशमुख यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, त्याचबरोबर कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी वसंतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय। वसंतराव देशमुख यांच्या निधनानं उपनगरांचा आधारवड हरपला, याशिवाय शिक्षण क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होतीये। साने गुरुजी वसाहत परिसरात लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक विकासात दिलेले योगदान अमूल्य आहे। कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी वसंतराव देशमुख यांच्या जाण्यानं कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांमध्ये श्रद्धांजली वाहिली। देशमुख दादांचं कार्य शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आणि ललामभूत अशा प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रावरती शोककळा पसरलेली आहे। त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून ही कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे प्रतिनिधी प्राध्यापक CM गायकवाड यांनीही वसंतराव देशमुख यांच्याबद्दलच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली। आमचे मार्गदर्शक, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव जयवंतराव देशमुख यांच्या निधनानं शिक्षण क्षेत्राची खूप हानी झालेली आहे। शिक्षण संस्था चालक संघाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम अतिशय उत्तुंग होतं। आमच्या कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा ज्युनियर कॉलेज संघटनेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। वसंतराव देशमुख यांच्या निधनाची माहिती मिळताच शैक्षणिक, सामाजिक, व्यापार, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। उद्या 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता साने गुरुजी वसाहतीमधील निवासस्थानापासून वसंतराव देशमुख यांची अंत्ययात्रा निघणार आहे।